जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील सुमठाणे या लहान गावात अनिल गोविंदा संदनशिव हा तरुण राहत होता। त्याचे वडील गोविंद खेमा संदनशिव हे वन विभागात नोकरीला होते। तो राहत असलेल्या अंबळनेर आणि पारोळा परिसरातील जंगल परिसराची त्याला चांगल्या प्रकारे माहिती होती। सुमारे 7 वर्षापूर्वी त्याचे वडील वारले होते। अविवाहित अनिल याच्यासह घरात त्याचा लहान भाऊ आणि विधवा आई असे 3 जण राहत होते। लफडेबाज अनिल याची ओळख एक दिवस नजीकच्या एरंडोल तालुक्यातील माहेरवाशीन असलेल्या वैजंताबाई भोई या महिलेसोबत झाली। लग्नानंतर वैजंताबाई सुरत येथे सासरी गेली। वैजंताबाई अधूनमधून माहेरी येत होती, त्यावेळी तिची भेट अनिल याच्याबरोबर होत होती। दोघांमध्ये एकमेकांच्या सहमतीने शरीर संबंध प्रस्थापित होत होते। शरीर सुखासह जोडीला मिळणारे पैसे या दुहेरी हेतूने ती अनिलच्या संपर्कात आली होती। एके दिवशी अनिलने तिला सुरत येथून गावी यायला सांगितले। त्या दृष्टीने तिने नियोजन सुरू केले। घरात कुणाला काही न सांगता दिनांक 4 मे 2025 रोजी ती बसने सुरत येथून धुळे येथे यायला निघाली। प्रवासादरम्यान तिचा अनिल सोबत मोबाईलवर संपर्क सुरू होता। ठरल्यानुसार दिनांक 5 मे 2025 रोजी भल्या पहाटेपासून अनिल तिची धुळे बस स्थानकावर वाट बघत होता। पहाटे 2:30 वाजण्याच्या दरम्यान ती धुळे बस स्थानकावर उतरली। धुळे बस स्थानकात आल्यानंतर तिने पहिला फोन अनिलला लावला। मी धुळे बस स्थानकात आली असून तुम्ही कुठे आहात असे तिने त्याला विचारले। तिचा फोन येताच जवळपास असलेला अनिल तिच्या जवळ गेला। त्यानंतर जवळच बसलेल्या बाकावर दोघे जण बसले। पहाटे 4 वाजेपर्यंत दोघांनी एकमेकांसोबत गुलुगुलू गप्पा केल्या। या कालावधीत अनिलची पारखी नजर तिच्या अंगावरील दागिन्यांवर खिळून होती। तिच्या अंगावरील दागिने त्याला खुणावत होते। तिच्या अंगावरील दागिने हस्तगत करणे हेच त्याचे मुख्य उद्दिष्ट होते। त्यापूर्वी तिच्यासोबत शरीर सुखाचा आनंद लुटण्याचे त्याचे नियोजन होते। पहाटे 4 वाजता धुळे बस स्थानकात चोपडा या गावी जाणाऱ्या बसची घोषणा झाली। या बसने वाटेत जानवे या गावी उतरून परिसरातील जंगलात कार्यक्रम करण्यासाठी त्या दोघांचे नियोजन होते। त्यामुळे दोघे जण जानवे येथे जाण्यासाठी चोपडाकडे जाणाऱ्या बसमध्ये बसले। मात्र ती जलद बस असल्यामुळे ती बस लहान गावांना थांबणार नाही हे कंडक्टरने प्रवाशांना अगोदरच सांगितले होते। बस वाहकासोबत चर्चा करून अनिलने अंबळनेरचे तिकीट काढून जानवे या गावी बस उभी करण्याची विनंती केली। त्यानुसार पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास दोघे जण जानवे या गावाजणीक उतरले। पहाट होण्यापूर्वी अंधारातच दोघे पायी चालत चालत जानवे जंगलातील झाडाझुडपात गुपचूप गेले। त्या ठिकाणी उतावळी झालेल्या दोघांनी एकमेकांच्या मर्जीने शरीर सुखाचा आनंद लुटला। शरीर सुखाचा मनसोक्त आनंद लुटल्यानंतर अनिलच्या अंगातील हैवान जागा झाला। वैजंत्याबाईच्या अंगावरील दागिने काढून घेण्यासाठी त्याने जवळच पडलेला लाकडी दांडका त्याच्या डोक्यात हाणला। जखमी होत तडफडत तिने आपले प्राण सोडले। शरीर सुखाच्या आशेने आलेली वैजंताबाई प्राणघातक हल्ल्यात ठार झाली। नियतीने लिहून ठेवलेल्या मृत्यूच्या जागेवर ती स्वतःहून सुरत ते धुळे आणि धुळे ते जानवे असा बसने प्रवास करून पायी जानवे येथील जंगलात आली होती। वैजंताबाई मरण पावल्याची खात्री झाल्यानंतर अनिलने तिच्या कानातील सोन्याच्या बाळ्या काढून घेतल्या। याशिवाय तिच्याजवळ असलेल्या पिशवीतील रोख 30,000 रुपये काढून घेतले। रोख रक्कम आणि सोन्याच्या बाळ्या असा ऐवज घेत त्याने तिथून धूम ठोकली। अंबळनेर येथील एका सराफाला त्या सोन्याच्या बाळ्या त्याने 40,000 रुपयाला विकल्या। अशा प्रकारे 70,000 रुपयांची रोकड त्याच्या हाती आली होती। या घटनेनंतर महिलांच्या अंगावरील दागिने लुटणे, त्यांच्याकडून गोड बोलून पैसे उधार घेणे, त्यांच्याकडून शरीर सुख घेण्याची अनिलची हाव वाढत गेली। जंगल परिसरात एकांतात महिलांचे दागिने लुटल्यानंतर त्यांच्या खुनाच्या घटनेचा कोणालाच थांब बघता लागत नाही। या घटनेचे कुणी साक्षीदार नसतात। महिला आपल्याला प्रतिकार करू शकत नाही आणि आपण कधी पकडले जाणार नाही असा त्याचा समज झाल्याने त्याचे धाडस आता खूप वाढले होते। त्यानंतर काही दिवस निघून गेले। दरम्यानच्या कालावधीत सुरत येथून कुणाला काही न सांगता घराबाहेर पडलेल्या वैजंताबाईचा शोध तिचे नातेवाईक घेत होते। बरीच वाट बघून आणि शोध घेऊनही
ती घरी परत आली नसल्यामुळे तिचा मुलगा गणेश भोई याने सुरत येथील चौक बाजार पोलीस स्टेशनला ती बेपत्ता झाल्याबाबत तक्रार दिली. त्या तक्रारीच्या आधारे दिनांक 17 मे 2025 रोजी सुरत येथील चौक बाजार पोलीस स्टेशनला वैजंताबाई बेपत्ता झाल्याप्रकरणी मिसिंग दाखल करण्यात आली. या मिसिंगचा तपास सुरत येथील चौक बाजार पोलीस अधिकारी करत होते. वैजंताबाईचा मृतदेह जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्यातील जंगल परिसरात निर्मनुष्य जागी पडून होता. त्याकडे बरेच दिवस कुणाचे लक्ष गेले नाही. दरम्यानच्या कालावधीत आपला खून पाचला अशा आविर्भावात उजेड माथ्याने अनिल संदनशिव वावरत होता. त्याचे धाडस दिवसेंदिवस वाढतच चालले होते. अनिल याची अंबळनेर शहरात भिक्षा मागणारी ओळखीची एक महिला होती. शहनाजबी इक्बाल शेख असे त्या 45 वर्ष वयाच्या भिक्षेकरी महिलेचे नाव होते. भिक्षा मागून ती स्वतःचा उदरनिर्वाह करत होती. ती भिक्षा मागणारी महिला असली तरी तिने 70,000 रुपये जमा केले होते. दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे तिने ते 70,000 रुपये अनिलला उधार दिले होते. गोड बोलून घेतलेले 70,000 तो तिला देत नव्हता. तिला तिचे पैसे देण्यास अनिल टाळाटाळ करून वेळ मारून नेत होता. उधार दिलेले 70,000 रुपये परत मिळण्यासाठी तिचा अनिलकडे तगादा सुरू होता. तिच्या तगाद्यापासून सुटका करण्यासाठी त्याने त्याचा नेहमीचा फॉर्म्युला वापरण्याचे मनाशी ठरवले. तिचे पैसे परत देण्याच्या बहाण्याने तिला जंगलात समागमासाठी घेऊन जायचे आणि तिथेच तिचा खून करायचा असे त्याने मनाशी निश्चित केले. त्याने गोड बोलून तिला म्हटले की मी तुला पैसे परत देतो, तू माझ्यासोबत जंगलात चल, आपल्याला आपले पैसे परत मिळतील. या आशेने ती त्याच्यासोबत जंगलात जायला तयार झाली. दिनांक 19 जून 2025 रोजी भरदुपारी तो तिला मोटारसायकलवर बसून पैसे देण्याच्या बहाण्याने लांब जंगलात नेत होता. त्याचवेळी त्याच्या एका मित्राने त्या दोघांना मोटारसायकलवरून डबल सीट जाताना पाहिले. अनिल याला त्याचा मित्र चांगल्या प्रकारे ओळखत होता. त्याची सवय त्याला माहिती होती. अनिल हा शेनाजीसोबत कोणते सुख घेण्यासाठी जात आहे हे त्याच्या मित्राने ओळखले. त्यामुळे त्याने लागलीच अनिल याला त्याच्या मोबाईलवर कॉल केला. मोबाईलवर कॉल आल्यामुळे अनिल याने भरधाव वेगातील मोटारसायकल उभी केली. पलीकडून बोलणाऱ्या मित्राला विचारले, तू कुठे आहे आणि तुझ्यासोबत कोण आहे? त्यावर अनिलने त्याला उत्तर दिले की माझ्यासोबत शहनाजबी असून मी पिंपळकोटा रस्त्यापासून जंगलाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्यावर उभा आहे. त्यावर त्या मित्राने त्याला सांगितले, तू जिथे आहे तिथे थांब, मी देखील तुमच्यासोबत येतो. त्यामुळे अनिल त्याच्या मित्राची वाट बघत शहनाजबी हिच्यासोबत थांबला. काही वेळातच तो मित्र त्या ठिकाणी मोटारसायकलने आला. तिथून तिघेजण जंगलात गेले. त्या ठिकाणी त्या मित्राने शहनाजबी हिला बाजूला नेऊन तिला खासगीत काहीतरी सांगितले. दोघांचे बोलणे झाल्यानंतर शहनाजबी तिथून अनिल याच्याकडे आली. ती त्याच्याकडे तिच्या 70,000 रुपयांची मागणी करू लागली. तू मला माझे 70,000 रुपये दिले नाही तर मी तुझ्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करेन असे ती त्याला सांगू लागली. तिचे बोलणे ऐकून अनिलच्या रागाचा पारा चढला. त्याने जवळच असलेला लाकडी दांडका उचलून शहनाजबीच्या डोक्यात मारला. त्यात ती मोठ्या प्रमाणात जखमी झाली. तिच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. अनिल संतपल्याचे बघून ती जखमी अवस्थेत आपला जीव मुठीत धरून सैरावैरा पळत सुटली. तिच्याप्रमाणेच अनिलच्या ओळखीचा जंगलात आलेला तो मित्रही घाबरला. तो पळून जात असलेला शहनाजबीला मोटारसायकलवर बसून निघून गेला. त्यानंतर काही दिवस शहनाजबीने दवाखान्यात वैद्यकीय उपचार घेतले. दिनांक 27 जून रोजी तिला दवाखान्यातून सुट्टी मिळाली. त्यानंतर तिने तिच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी अनिल संदनशिव याच्या विरुद्ध अंबळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. जखमी शहनाजबी वैद्यकीय उपचारानंतर बरी झाली. तिचे दैव बलवत्तर होते म्हणून ती अनिलच्या तावडीतून बचावली आणि जिवंत राहिली. 70,000 रुपये परत मिळण्याच्या आशेने ती अनिलसोबत जात होती. ज्याप्रमाणे अनिलने शहनाजबी हिच्याकडून 70,000 रुपये उधार घेतले होते त्याप्रमाणे त्याने पारोळा तालुक्यातील उंदीरखेडा येथील शोभाबाई रघुनाथ कोळी या महिलेकडून 30,000 रुपये उधार घेतले होते. शोभाबाई ही महिला पारोळा शहरात विविध ठिकाणी झाडूपोछा करून आपला उदरनिर्वाह करत होती. ती अनिलला 30,000 रुपये उधार देऊन फसली होती.
ती तिचे 30,000 रुपये घेण्यासाठी अनिलकडे तगादा लावत होती. तिच्यापासून सुटका करून घेण्यासह तिच्या अंगावरील दागिने गायब करण्यासाठी तिचा खून करण्याचे त्याचे नियोजन होते. सुरतच्या वैजंताबाईचा त्याने केलेला पहिला खून अजून उघड झाला नव्हता. अंबळनेरच्या शेनाजबी हिचा दुसरा खून होण्यापूर्वी ती जखमी अवस्थेत पळून जाण्यात यशस्वी झाली, त्यामुळे ती बचावली. आता पारोळा येथील शिवबाईचा खून करून तिच्या अंगावरील दागिने ओरबडण्याचा त्याचा विचार होता. असे केल्यामुळे तिच्या तगाद्यापासून आपली सुटका होईल असे त्याला वाटत होते. शेनाजबीला जखमी केल्यानंतर 6 दिवसांनी दिनांक 24 जून 2025 रोजी अनिल याने शिवबाई सोबत संपर्क साधला. तो तिच्यासोबत गोड बोलू लागला. तिचे 30,000 रुपये परत देण्याचे आमिष दाखवत गोड बोलून तो तिला मोटरसायकलने पारोळा तालुक्यातील सुमठाणे शिवार परिसरातील जंगलात घेऊन गेला. सुमठाणे शिवारातील जंगलात दोघांनी आनंद घेतल्यानंतर त्याने तिच्या डोक्यात दगड घालून तिला मोठ्या प्रमाणात जखमी केले. दगडाच्या घावात शोभाबाई जखमी झाली. ती रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळली. शोभाबाई मरण पावल्याची खात्री झाल्यानंतर त्याने तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले. तिचा चेहरा प्लास्टिकच्या गोणीने बांधून त्याने दागिन्यांसह तिथून पलायन केले. ते दागिने त्याने अंबळनेर येथील एका सराफाला 90,000 रुपयात विक्री केले. अंबळनेर तालुक्यातील जंगलात वैजंताबाईच्या खुनाप्रमाणेच पारोळा तालुक्यातील जंगलात शोभाबाईच्या खुनाचा गुन्हा पसणार असे त्याला वाटत होते. अंबळनेर तालुक्यातील दानवे शिवारातील वैजंताबाईच्या खुनाला जवळपास 1 महिना झाला तरी त्याचा कुणाला थांगपत्ता लागला नाही. तिचा मृतदेह तसाच पडून असल्यामुळे तो कुजत होता. 1 महिन्याच्या कालावधीनंतर अनिल याने पारोळा तालुक्यातील जंगलात शोभाबाईचा दुसरा खून केला. मात्र या खुनाची लगेच दुसऱ्या दिवशी वाच्यता झाली. दिनांक 25 जून 2025 रोजी सुमठाणे शिवारातील वन विभागाच्या जंगलात काही गुराख्यांना शोभाबाईचा मृतदेह आढळून आला. त्या दृष्टीने तो मृतदेह अनोळखी महिलेचा होता. मृतदेहाची दुर्गंधी परिसरात पसरली होती. त्या गुराख्यांनी या घटनेची माहिती सुमठाणे गावचे पोलीस पाटील वालजी पाटील यांना दिली. पोलीस पाटील वालजी पाटील यांनी याबाबत बहादरपूर बीट अंमलदार अशोक सातपुते यांना कळवले. या घटनेची माहिती पारोळा पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्यापर्यंत आली. त्यांनी या घटनेची माहिती DYSP विनायक कोते यांच्या कानावर टाकली. अशा प्रकारे या मृतदेहाच्या माहितीमुळे पुढील तपासाची सूत्रे गतिमान झाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी वन विभागाच्या निर्मनुष्य जागी जाईपर्यंत बरीच रात्र झाली होती. वाटेत पोलीस पाटलांना सोबत घेण्यात आले. घटनास्थळी जंगलातील झाडाझुडपात शोभाबाईचा मृतदेह पडलेला होता. पोलिसांच्या दृष्टीने अनोळखी महिलेचा तो मृतदेह साधारण 45 ते 50 वयोगटातील होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन यांना घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाला बोलावून घेतले. मयक अनोखी महिलेचा चेहरा प्लॅस्टिकच्या पोत्याने झाकला होता. ते पोते दूर सारताच परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरायला सुरुवात झाली. सर्व बाजूने महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू असताना पारोळा तालुक्यातील उंदीरखेडे या गावी राहणारी शोभाबाई रघुनाथ कोळी ही 48 वर्ष वयोगटातील महिला बेपत्ता झाल्याची कुणकुण पारोळा पोलिसांना लागली. या गाव परिसरातील गावकऱ्यांमध्ये ही चर्चा सुरू होती. हा जागा पकडून पुढील तपासाला दिशा देण्यात आली. घटना उघडकीस झाल्यानंतर 3 दिवसांनी 28 जून रोजी 2 इसम पोलीस स्टेशनला आले. त्यातील गोपाल रघुनाथ कोळी या उंदीरखेडा येथील तरुणाने पोलीस निरीक्षक सचिन सानप यांना सांगितले, मी तुमची शोधपत्रिका वाचली असून त्यातील नमूद महिलेचे वर्णन माझ्या बेपत्ता आईच्या वर्णनासोबत मी ते जोडते आहे. माझी आई शोभाबाई रघुनाथ कोळी ही पारोळा शहरात विविध ठिकाणी घरकाम, धुणी भांडी, झाडू पोछा करण्यासाठी जाते. मी गेल्या काही दिवसापासून वैद्यकीय उपचारासाठी गुजरात राज्यात गेलो होतो. तिथून घरी परत आल्यावर मला माझी आई शोभाबाई बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. आपण प्रचारित केलेल्या शोधपत्रिकेतील महिलेचा फोटो आणि मृतदेह मला दाखवल्यास मी ओळखू शकतो. त्याच्या म्हणण्यानुसार त्याला मयत महिलेचा फोटो आणि मृतदेह दाखवला असता त्याने तो ओळखला. मयत महिला ही त्याची आई शोभाबाई रघुनाथ कोळी हीच होती. अशा प्रकारे मयत महिलेची ओळख पटली आणि तपासाचा निम्मा भार कमी झाला.
मात्र असे असले तरी तिची हत्या कुणी केली, कशासाठी केली, हा महत्त्वाचा शोध घेण्याचे काम आता सुरू झाले होते. मयत महिला शोभाबाई वापरत असलेल्या मोबाईलचे कॉल डिटेल तपासण्यात आले. तिच्या मोबाईलचे सर्वाधिक कॉल सुमठाणे गावातील अनिल गोविंदा सदाशिव या तरुणासोबत झाले असल्याची माहिती तपासात पुढे आली. त्यामुळे संशयाची सुई आता अनिल सदाशिव या तरुणावर स्थिर झाली. स्थानिक गुन्हे शाखा आणि पारोळा पोलीस स्टेशन असे संयुक्त तपास पथक अनिल सदाशिव याचा शोध घेण्यासाठी सुमठाणे गावात गेले. मात्र तो गावातून फरार झाला असल्यामुळे त्याच्यावरील पोलिसांचा संशय अजूनच बळवला. पारोळा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अनिल सदाशिव याच्या मार्गावर रवाना झाले होते. दरम्यानच्या कालावधीत अनिल सदाशिव याने आपल्यावर प्राणघातक हल्ला केला असल्याची तक्रार अंबळनेर येथील भिक्षा मागणाऱ्या शेनाजबी इक्बाल या महिलेने अंबळनेर पोलीस स्टेशनला केली. आपण अनिल सदाशिव याला उधार दिलेले 70,000 रुपये मागितले असता त्याने आपल्याला जंगलात नेऊन प्राणघातक हल्ला केल्याचे तिने तक्रारीत नमूद केले. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार अंबळनेर पोलीस स्टेशनला अनिल सदाशिव याच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे अंबळनेर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकही फरार अनिल सदाशिव याच्या मागावर होते. दिनांक 28 जून 2025च्या मध्यरात्री धुळे तालुक्याच्या जापी शिताने गावाच्या रस्त्यावर अनिल सदाशिव याला पोलीस पथकाने ताब्यात घेत पारोळा पोलीस स्टेशनला आणले. पोलीस कोठडी दरम्यान त्याने शोभाबाईचा खून केल्याची कबुली पारोळा पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सचिन सानप यांना दिली. अनिल सदाशिव पारोळा पोलिसांच्या तावडीत येण्याच्या 6 दिवसापूर्वी 23 जुलै 2025 रोजी अंबळनेर तालुक्यातील जानवे या गावचे पोलीस पाटील विलास धोंडू पाटील यांनी अंबळनेर पोलीस स्टेशनला एका अनोळखी महिलेच्या मृतदेहाची माहिती दिली. जानवे शिवारातील जंगलात एका अनोळखी महिलेचा मृतदेह पडला असून त्याची दुर्गंधी परिसरात पसरली असल्याची त्याने माहिती दिली. खूप दिवसापासून मृतदेह पडलेला असल्यामुळे मृतदेह कुदायला सुरुवात झाली होती. अंबळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने घटनास्थळ गाठत पुढील कारवाई सुरू केली. सुरुवातीला या प्रकरणी 59/2025 या क्रमांकाने अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. DYSP विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू झाला. घटनास्थळावर पोलीस पथकाला एक आधार कार्ड मिळून आले. ते आधार कार्ड वैजंताबाई भगवान भोई या नावाने जारी केले होते. त्यावर वैजंताबाई या महिलेची जन्मतारीख, सुरत येथील पत्ता, मोबाईल क्रमांक आदी तपशील होता. सुरत येथील कतरगाम दरवाजा कुबेरनगर असा त्यावर पत्ता होता. मृतदेहाचे लांब केस, जवळच पडलेली पर्स, कपाळावर टिकली आदी वस्तूंचे निरीक्षण केले असता तो मृतदेह महिलेचा असल्याचे स्पष्ट झाले होते. मृतदेहाजवळ आढळून आलेल्या आधार कार्डच्या मदतीने अधिक तपास केला असता ती महिला अर्थात वैजंताबाई ही सुरत येथून कोणाला काही न सांगता 4 मे 2025 रोजी घरातून बेपत्ता झाली होती. जवळपास 3 महिन्यानंतर तिचा मृतदेह मिळाला होता. तिच्या बेपत्ता झाल्याप्रकरणी सुरत येथील चौक बाजार पोलीस स्टेशनला गणेश भोई याने दिलेल्या तक्रारीनुसार मिसिंग दाखल करण्यात आली होती. त्या मिसिंगचा तक्रारदार गणेश भोई आणि त्याची बहीण सोनल भोई या दोघांना बोलावून मृतदेहाचा फोटो व घटनास्थळावरील कपडे आणि इतर वस्तू दाखवण्यात आल्या. त्या वस्तू बघून तो मृतदेह आपली आई वैजंताबाई हिचा असल्याचे त्याने स्पष्ट केले. अशा प्रकारे मृतदेहाची ओळख स्पष्ट झाली. आता तिचा खून कुणी व का केला याचा तपास सुरू करण्यात आला. अंबळनेर पोलीस स्टेशन हद्दीत वैजंताबाई भोई या महिलेची झालेली हत्या, पारोळा पोलीस स्टेशन हद्दीत शुभाबाई या महिलेची झालेली हत्या आणि अंबळनेर शहरातील भिक्षेकरी मैरेवरील प्राणघातक हल्ला या 3 घटनांमध्ये एक साम्य असल्याचे अंबळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या पारखी नजरेने हेरले. या 3 घटना जंगल परिसरात एकांतात झाल्या होत्या. त्यामुळे पारोळा पोलिसांच्या ताब्यात असलेला अनिल गोविंद सदाशिव हाच्या घटनेतील गुन्हेगार असू शकतो हे त्यांना जाणवू लागले. त्यांनी त्याचा मोबाईल CDR मागवला असता त्यात त्यांना तथ्य आढळून आले. अंबळनेर आणि पारोळा येथील महिलांच्या खुनाच्या दोन्ही घटनेत गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या पद्धतीत साम्य आढळून आले. दोन्ही गुन्ह्यांचे घटनास्थळ हे 1 किलोमीटरपेक्षा कमी अंतराचे होते. दोन्ही घटनास्थळावरील मोबाईल टावर लोकेशनमध्ये अनिल गोविंद सदाशिव याची उपस्थिती होती. दोघा मयत महिलांच्या मोबाईल क्रमांकावर
अनिल संदनशिव याने घटनेच्या दिवशी व अगोदर बोलणे झाल्याचे देखील स्पष्ट झाले। सखोल तपासाअंती वैजंताबाई भोई हिच्या खून प्रकरणी अंबळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक समाधान रामकृष्ण गायकवाड यांनी संशयित आरोपी अनिल संदनशिव याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हेगार किती हुशार असला तरी तो कोणत्या तरी पुरावा मागे ठेवतो। केवळ दागिने आणि पैशासाठी खून करून घटनास्थळावरून पलायन करणाऱ्या अनिलने वैजंताबाईचा आधार कार्डचा पुरावा मागे ठेवला आणि तो पुरावा पोलिसांच्या हाती आला। याशिवाय मोबाईल लोकेशन आणि कॉल्स रेकॉर्ड या तांत्रिक तपासात देखील तो अडकला। या गुन्ह्याचा पुढील तपास अंबळनेर उपविभागीय अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम व त्यांचे सहकारी पोलीस अधिकारी करत आहे। अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा।